नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पुणे जिल्ह्याचे रहिवासी असाल आणि स्वतःचा एखादा नवीन व्यवसाय, ऑनलाईन डिजिटल सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या धोरणानुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या अधिकृत जाहीरनाम्यानुसार पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच VLE वितरित करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ग्रामीण आणि नागरी भागातील नागरिकांना शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि दाखले सुलभतेने एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ही नवीन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल किंवा डिजिटल क्षेत्राची आवड असणारे तरुण असाल, तर ही तुमच्यासाठी स्वतःच्या गावात किंवा परिसरातच एक चांगला आणि शाश्वत रोजगार निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठीची संपूर्ण मुदत आणि वेळापत्रक अतिशय स्पष्टपणे जाहीर करण्यात आले आहे. नवीन सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज डाउनलोड करण्याची आणि सर्व माहिती पाहण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी पुणे जिल्ह्याच्या www.pune.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा विहित नमुना आणि ग्रामपंचायत निहाय रिक्त जागांची यादी डाउनलोड करून घ्यायची आहे. अर्ज भरताना कोणतीही घाई न करता अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून उमेदवाराने 31 ऑगस्ट 2026 पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत प्रत्यक्ष समक्ष जाऊन अर्ज जमा करायचा आहे. तुमचे गाव ज्या महसुली उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येते, त्याच उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे. उदाहरणार्थ मावळ मुळशी, भोर राजगड, बारामती इंदापूर, जुन्नर आंबेगाव, पुणे शहर, हवेली, दौंड, पुरंदर किंवा खेड उपविभागीय कार्यालय. लक्षात ठेवा, टपाल, कुरिअर किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज अथवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्जदाराचे वय अर्ज करताना किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे आणि तो किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक अर्हतेसोबतच उमेदवाराकडे MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेचा CC कोर्स किंवा संगणक क्षेत्रातील कोणतीही पदवी अथवा पदविका उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. याशिवाय अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा जाहिरातीत नमूद असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा. रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा बँकेचे पासबुक यांपैकी कोणतेही 2 पुरावे जोडणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे स्वतःचे पॅन कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जोडणे बंधनकारक आहे. चारित्र्य पडताळणीच्या दृष्टीने उमेदवारावर कोणताही आर्थिक फसवणुकीचा वा सायबर गुन्ह्याचा ठपका नसणे आवश्यक आहे आणि त्याने पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. एका कुटुंबातून एकाच व्यक्तीस फक्त एकाच जागेसाठी अर्ज करता येईल. सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर ते व्यवस्थित चालवण्यासाठी अर्जदाराकडे ठराविक पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. केंद्रामध्ये किमान 2 संगणक किंवा लॅपटॉप, एक लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन उपकरण, वेबकॅम, वीज बॅकअपसाठी UPS प्रणाली आणि किमान 50 Mbps वेगाचे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. यासोबतच सुरक्षा व पारदर्शकतेसाठी CCTV कॅमेरा व्यवस्था, येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीस्कर प्रतीक्षा कक्ष, शासकीय सेवा शुल्काचा फलक आणि बाहेरच्या बाजूला अधिकृत नामफलक असणे आवश्यक आहे. या सर्व सुविधांमुळे नागरिकांना त्वरित आणि पारदर्शक सेवा देणे शक्य होते. एका ग्रामपंचायतीसाठी एकापेक्षा जास्त पात्र अर्ज प्राप्त झाल्यास पारदर्शक पद्धतीने 100 गुणांची मूल्यमापन प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण, संगणक साक्षरतेसाठी 15 गुण, पायाभूत सुविधांसाठी 15 गुण, आर्थिक क्षमतेसाठी 10 गुण, पूर्व अनुभवासाठी 10 गुण, व्यवसाय आराखड्यासाठी 5 गुण, सामाजिक समावेशकतेसाठी 5 गुण, चारित्र्य पडताळणीसाठी 10 गुण आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 20 गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान अर्जांची तपासणी होईल आणि 15 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय समितीद्वारे उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. यानंतर प्राथमिक निवड यादी 5 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करून 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत हरकती मागवल्या जातील. सर्व हरकतींचा निपटारा करून अंतिम निवड यादी 26 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारासोबत सुरुवातीला 3 वर्षांचा करार केला जाईल. मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेबाबत एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे ही निवड प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. केंद्र वाटपासाठी शासनाकडून कोणतीही फी किंवा शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थ, एजंट किंवा त्रयस्थ व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका किंवा कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. जर तुम्ही सर्व अटी व शर्ती पूर्ण करत असाल, तर अजिबात उशीर करू नका. या भरती प्रक्रियेचा अधिकृत जाहीरनामा, अर्जाचा नमुना आणि रिक्त जागांची यादी डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती डाउनलोड करू शकता आणि 31 ऑगस्ट 2026च्या आत आपला अर्ज संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करू शकता. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.